नमस्कार, मी प्रशांत कदम. संविधान गायब आहे. हो, आजचा विषय हा गायब झालेल्या संविधानाबद्दल एक महत्वाची बाब सांगणार आहे आणि त्यामुळे तो नीट समजून घ्या. कालच तर आपण संविधान दिवस साजरा केला. 26 नोव्हेंबर, ज्या दिवशी आपली घटना स्वीकारली गेली, तो दिवस आपण संविधान दिवस म्हणून साजरा करतो. नेत्यांनी सोशल मीडियावर संविधानाच्या कौतुकाच्या पोस्टही केल्या. पण हे नेते कुठल्या संविधानाचं गुणगान गात होते माहिती नाही. कारण महाराष्ट्रात तरी संविधान गायब आहे असं म्हणावं लागेल. संविधानाला अपेक्षित असलेली जी मूलभूत गोष्ट असते तीच महाराष्ट्रामध्ये होत नाहीये. गेल्या 3 वर्षांपासून महाराष्ट्रात महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुकाच होत नाहीये. विचार करा, महाराष्ट्रासारख्या देशातल्या सर्वात महत्वाच्या राज्यामध्ये स्थानिक निवडणुका होत नाहीयेत. 1-2 वर्ष नव्हे तर काही ठिकाणी अगदी 3 वर्ष. त्यात अगदी मुंबईसारख्या महत्वाच्या महापालिकांचा देखील समावेश आहे. आणि तरी देखील त्याबद्दल कुणी बोलत नाहीये, कुणाला त्याची फिकीर पडलेली नाहीये. आणि त्यामुळं आपण कुठल्या संविधानाचा दिवस साजरा करतोय? स्थानिक निवडणुकांना आपल्या लोकशाहीमध्ये सर्वात महत्वाचं स्थान आहे. बाय द पीपल, फॉर द पीपल अशी आपल्या लोकशाहीची व्याख्या. पण याच लोकांचं स्थानिक पातळीवरती जिथे शासन असतं तेच हिरावून घेतलं गेलेलं आहे. या निवडणुका का होत नाहीयेत याच्या पाठीमागे एक मोठं राजकारण दडलेलं आहे. आणि जेव्हा या निवडणुकांचा विषय सुप्रीम कोर्टात आला होता तेव्हा अगदी पावसाळ्यात पण निवडणुका घ्या असं दटावणारं सुप्रीम कोर्ट आता मात्र अचानक चिडीचूप झालंय. काय नेमकं याच्या पाठीमागचं राजकारण आहे? सुप्रीम कोर्टाची भूमिका महाराष्ट्रात सरकार बदलल्यानंतर अचानक बदलली आहे का? महाराष्ट्रात आता लोकसभेच्या निवडणुकीनंतरच या निवडणुका स्थानिक ज्या आहेत त्या सगळ्या होणार का? तोपर्यंत कुठलीच शक्यता का दिसत नाहीये? या सगळ्याची चर्चा आपण आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत. महाराष्ट्रामध्ये लोकल बॉडीच्या किती निवडणुका रखडलेल्या आहेत याची तुम्हाला माहिती आहे? आकडे ऐकून तुम्ही थक्क व्हाल. 27 महानगरपालिका, 230 नगरपालिका, 26 जिल्हा परिषदा, 284 पंचायत समितींच्या निवडणुका महाराष्ट्रात प्रलंबित आहेत. यातल्या नवी मुंबई, औरंगाबाद, कोल्हापूर सारख्या महापालिका तर अगदी फेब्रुवारी 2020 पासून रखडलेल्या आहेत. म्हणजे आता 2 महिन्यांनी इथं प्रशासक येऊन जवळपास 4 वर्ष पूर्ण होतील. सुप्रीम कोर्टाच्याच 2006च्या आदेशानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांचा कालावधी जास्तीत जास्त 6 महिने लांबवता येऊ शकतो. त्यानंतर या निवडणुका व्हायलाच हव्यात असं सुप्रीम कोर्टाचाच कायदा सांगतो. पण आता गेल्या 2-3 वर्षांपासून महाराष्ट्रातल्या या निवडणुका लांबणीवर पडल्यात. सगळा कारभार प्रशासकांच्या हातात गेलेला आहे. त्यात सुप्रीम कोर्टाला साधी सुनावणी घ्यायला सुद्धा वेळ नाहीये. ऑगस्ट 2022 पासून या केसची सुनावणीच झालेली नाहीये. तुम्ही म्हणाल का होत नाहीयेत या निवडणुका? 2020 ते 23 या गेल्या 3 वर्षामध्ये याची वेगवेगळी कारण आहेत. पहिलं कारण होतं अर्थातच कोरोना. नंतर पुढचं कारण होतं ओबीसींचं राजकीय आरक्षण. मार्च 2021 मध्ये ओबीसींचं राजकीय आरक्षण कोर्टाच्या कचाट्यात सापडलं. ओबीसी, एससी आणि एसटी असं मिळून राजकीय आरक्षण 50% पुढे नेता येणार नाही. ट्रिपल टेस्ट पूर्ण करा, त्यानंतरच हे आरक्षण ओबीसींना राजकीय दृष्ट्या मिळेल असं सुप्रीम कोर्टानं म्हटलं. त्या काळात ओबीसी आरक्षणाविना निवडणुका परवडणार नव्हत्या. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार वेगवेगळे अध्यादेश काढत या निवडणुका पुढे ढकलत गेलं. नंतर जुलै 2022 मध्ये सुप्रीम कोर्टानं ओबीसींच्या राजकीय आरक्षणाला हिरवा कंदील दिलाही. पण तोपर्यंत महाराष्ट्रामध्ये सत्ता बदल घडलेला होता. मवियाचं सरकार जाऊन एकनाथ शिंदे सत्तेत आले. नव्या सरकारला साहजिक आहे लगेचच निवडणुका परवडणार नव्हत्या. मग या निवडणुका लांबणीवर टाकण्यासाठी प्रभाग रचनेतला बदल हे एक कारण मिळालं आणि त्यावरून हे सगळं प्रकरण सुप्रीम कोर्टात अडकलं. ऑगस्ट 2022 पासून सुप्रीम कोर्टामध्ये एकही दिवसाची सुनावणी या संदर्भात झालेली नाहीये. हेच कोर्ट कधी काळी पावसाळ्यात पण निवडणुका घ्या म्हणत होतं. पण आता ऑगस्ट 2022 पासून या प्रकरणामध्ये तारीखच मिळत नाहीये. 73व्या घटने दुरुस्तीनंतर मुदतीत सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेणारं राज्य अशी ओळख असणाऱ्या महाराष्ट्रात 4 वर्षांपासून या निवडणुका प्रलंबित आहे, जे पूर्णपणे असंवैधानिक आहे. 2020 साली कोविड होता, त्यामुळे निवडणुका घेण्यात आल्या नाही. 2021 साली सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांमधलं ओबीसीचं आरक्षण रद्द केलं. त्यामुळे मोठा राजकीय पेच प्रसंग निर्माण झाला. त्यामुळे राज्य शासनाने 7 अध्यादेश काढले. मात्र उद्देश होता
की निवडणुका पुढे जाव्यात, मात्र सर्वोच्च न्यायालयाने वेळोवेळी कडक आदेश केले आणि सांगितलं की नाही, तुम्हाला निवडणुका नाही थांबवता येणार, तुम्हाला ओबीसी विनाच आता या निवडणुका घ्याव्या लागतील. त्यामुळे काय झालं की राज्य निवडणूक आयोगाने ही सगळी प्रक्रिया पूर्ण केली. त्यांनी निवडणुका घेण्याची जवळपास तयारी केली. त्यातला एक अध्यादेश महत्वाचा आहे, ज्यामध्ये राज्य शासनाने त्यावेळी 10% सरसकट सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जागा वाढवल्या होत्या. आयोगाने त्याच्या आधारे सगळी कार्यवाही जी आहे ती पूर्ण केलेली होती. मात्र झालं असं की आता कुठलाच पर्याय नाही म्हणून राज्य शासनाने त्यावेळी काही कायदे केले मार्च 2022 मध्ये आणि त्यामध्ये राज्य निवडणूक आयोगाचे हे प्रभाग रचनेचे वगैरे सगळे पॉवर्सच काढून घेतले. त्यांनी सांगितले की आता हे तुमची पूर्वीची सगळी कारवाई रद्द, आता प्रभाग रचना वगैरे सगळी आम्ही करू. त्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं. सर्वोच्च न्यायालयाने 4 मे 2022 साली सांगितलं की हे सगळं पुढच्यासाठी लागू, तुम्ही आता ताबडतोब निवडणुका घ्या, कारण हे सगळं असंवैधानिक आहे, तुम्हाला निवडणुका प्रलंबित ठेवता येणार नाही. मग आयोगाने काय केलं की सगळी प्रक्रिया पुढे केली. दरम्यानच्या काळात काय झालं की आपल्याकडे सरकार बदलली, नवीन सरकारने एक अहवाल राज्य मागासवर्गीय आयोगाचा सादर केला, ज्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की आता त्या अहवालाच्या आधारे की तुम्हाला आता ओबीसीचं आरक्षण देता येईल. मात्र सर्वोच्च न्यायालयाने हेही स्पष्ट केलं की प्रलंबित असलेल्या इलेक्शन प्रोग्राममध्ये तुम्हाला हे आरक्षण देता येणार नाही. मग सरकारची परत तिथे एक राजकीय पेच प्रसंग झाला. सरकारने परत सर्वोच्च न्यायालयात एक अर्ज केला आणि त्यांनी सांगितलं की पूर्वीचे आदेश तुम्ही पुनर्विलोकन करा आणि आम्हाला ओबीसीचं आरक्षण देण्यासाठी तुम्ही परवानगी द्या. तो एक अर्ज सर्वोच्च न्यायालयात आजही प्रलंबित आहे. झालं असं की राज्य निवडणूक आयोगाला निवडणूक घेण्यात कुठली बाधा येऊ नये म्हणून सर्वोच्च न्यायालयाने एक मुभा दिली होती. त्यांनी सांगितलं की कुठली बाधा आली तर तुम्ही आमच्याकडे अर्ज करा आणि निवडणुका ह्या वेळेत घेण्यासाठी आम्ही सुरळीत जे काही ते आदेश देऊ. त्यांनी एक अर्ज सर्वोच्च न्यायालयात सादर केलाय, तोही वर्षभरापेक्षा जास्त कालावधीसाठी सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. तिसरं असं झालं की ऑगस्ट 2022 मध्ये काय झालं की राज्य शासनाने परत कायदे केले. त्यांनी सांगितलं की पूर्वीच्या सरकारने जी वाढ केली होती ना, सर्व म्हणजे महानगरपालिका, नगरपालिका, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या सदस्य संख्येमध्ये ती रद्द, आणि ती रद्द आता त्याच्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने केलेली कारवाई सुद्धा त्याच्या आधारे रद्द. म्हणजे झालं असं की परत सगळीच्या सगळी कारवाई केलेली सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे रद्द झाली. आता नव्याने सगळी प्रक्रिया राज्य निवडणूक आयोगाला करणं भाग पडलं. त्यालाही सर्वोच्च न्यायालयात चॅलेंज केलेलं आहे आणि त्याच्या विरुद्धच्या याचिका प्रलंबित आहेत. आता हे 3 इश्यू म्हणजे ओबीसीचा एक इश्यू, त्याच्यानंतर जो आहे तो हे जे जागा कमी जास्त केला तो इश्यू, असे सगळे इश्यू जे आहेत ते सर्वोच्च न्यायालयासमोर प्रलंबित आहेत. त्याच्यामध्ये स्टेटस को आहे, त्यामुळे महाराष्ट्रात निवडणुका ज्या आहेत त्या प्रलंबित आहेत. आता याची सुनावणी वेळोवेळी घेण्यात आली, प्रयत्नही करण्यात आले, मॅटर सर्क्युलेट केलं, बऱ्याच वेळेस ते निघालं, पण काही वेळेस राज्य शासनाने त्याच्यामध्ये वेळ मागून घेतला, काही वेळेस जे आहे ते काही प्रकरणच निघालं नाही आणि यामुळे जे आहे ते प्रकरण आजपर्यंत जे आहे ते प्रलंबित राहिलेलं आहे. आताही 28 तारखेला उद्या त्याची सुनावणी अपेक्षित होती, मात्र सुनावणीत ते लिस्ट झालेलं नाही. आता ते मेन्शनिंग करून लवकरात लवकर घेण्याचा प्रयत्न आहे. पण या सर्व कारणांमुळे महाराष्ट्रातल्या ज्या आहेत त्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या प्रलंबित आहेत, त्या कायदेशीर पेच प्रसंगात आहेत. सर्वांनी जर प्रयत्न केला तर मात्र हा ताबडतोब हे प्रकरण जे आहे ते आयोग, राज्य शासनाने विनंती केल्यास ते प्रकरण लवकरात लवकर बोर्डावर येईल अशी अपेक्षा वाटते आणि त्यामुळे लवकरात लवकर निर्णय झाल्यास निवडणुकांचा मार्ग जो आहे तो मोकळा होऊ शकतो. मे 2022 मध्ये जेव्हा सुप्रीम कोर्टामध्ये हे प्रकरण आलेलं होतं, तेव्हा सुप्रीम कोर्ट निवडणूक आयोगाला सुद्धा अगदी धारेवर धरत होतं. महाराष्ट्रामध्ये सर्वदूर एकाच वेळी पाऊस पडत नाही, त्यामुळं जिथं कमी पाऊस त्या पद्धतीनं तुम्ही निवडणुकांची शक्यता पडताळून बघा, असं त्यावेळी सुप्रीम कोर्ट म्हणत होतं. ही झाली मे 2022 ची गोष्ट. पण अगदी जुलै 2022 मध्ये जेव्हा ओबीसी आरक्षणाचा सगळा मार्ग मोकळा झाला, सुप्रीम कोर्टानेच त्याला हिरवा कंदील दिला, त्याच्यानंतर मात्र सुप्रीम कोर्टाला या सगळ्या सुनावणीसाठी वेळ मिळत नाहीये. ओबीसींच्या राजकीय आरक्षणाला हिरवा कंदील मिळाला त्यावेळी त्याच्या आधी 92 नगरपरिषदांच्या निवडणुका जाहीर झालेल्या होत्या आणि त्यामुळे आता राज्य सरकार म्हणजे शिंदे आणि फडणवीसांचं सरकार नंतर कोर्टामध्ये गेलं आणि ते म्हणू लागले की 92 नगरपरिषदांमध्ये सुद्धा ओबीसींच्या राजकीय आरक्षणासहितच आम्हाला निवडणुका हव्यात. नंतर मग 5 ऑगस्ट 2022 ला सरकारनं आधीच्या सरकारची प्रभाग रचनेची पद्धत बदलणारा एक अध्यादेश काढला आणि तेव्हापासून हे सगळं प्रकरण जे आहे ते सुप्रीम कोर्टामध्ये आहे. आता खरं तर केवळ प्रभाग रचनेचा मुद्दा किंवा 92 नगर परिषदांच्या ओबीसी राजकीय आरक्षणाचा मुद्दा निकाली काढायचा असेल तर सुप्रीम कोर्टाला त्यासाठी फारसा वेळ लागणार नाही. पण ऑगस्ट 2022 पासून हे सगळं प्रकरण वारंवार पुढे जात आहे आणि प्रत्येक वेळी एक तारीख दिली जाते
त्या तारखेला कुठलीही सुनावणी होत नाही आणि कुठलंही कामकाज न होता गेल्या 1.5 वर्षांपासून हे सगळं प्रकरण जे आहे ते लांबणीवरती पडलेलं आहे. तुम्ही विचार करा की मुंबई सारखी महानगरपालिका, पुणे, नागपूर, कोल्हापूर, औरंगाबाद या सगळ्या महानगरपालिका, जिल्हा परिषदा या सगळ्या ठिकाणचं प्रशासन जे आहे ते पूर्णपणे प्रशासकांच्या, अधिकाऱ्यांच्या हातामध्ये गेलेले आहे. तिथल्या लोकनियुक्त प्रतिनिधींना कुठलेही अधिकार उरलेले नाहीयेत. लोकांना जर काही मागण्या मांडायच्या असतील तर ते साहजिकच आपल्या स्थानिक लोकप्रतिनिधींच्याकडे जातात. पण या सगळ्या लोकप्रतिनिधींचे हात जे आहेत ते याच्यामुळे बांधलेले आहेत आणि जर 3-3, 4-4 वर्ष निवडणुका होत नसतील तर मग लोकशाही नेमकी आहे कुठे? संविधानाला इतका मोठा हरताळ फासला गेलेला आहे आणि त्याच्याबद्दल कुणी काही बोलत का नाही हा प्रश्न आहे. आता दोनही सरकार एकमेकांच्याकडे बोट दाखवतात. फडणवीस सरकार वारंवार हे म्हणतंय की निवडणूक आयोगाच्या म्हणजे प्रभाग रचनेच्या बद्दल उद्धव ठाकरे गट कोर्टामध्ये गेलेला आहे. त्यांनी याचिका मागे घेतली तर एका मिनिटामध्ये हा प्रश्न सुटेल. दुसरीकडे शिंदे फडणवीस सरकारनं सरकार बदलल्यानंतर प्रभाग रचनेचा जो डाव खेळला त्याच्यामुळे हे सगळं प्रकरण पुन्हा कोर्टात अडकल्याचं विरोधकांचं म्हणणं आहे आणि त्यामुळं या निवडणुका ज्या आहेत त्या होताना दिसत नाहीयेत. आता आपण आहोत डिसेंबर 2023च्या जवळ. उद्या सुद्धा सुप्रीम कोर्टामध्ये या संदर्भातली तारीख आहे, पण कामकाज होईल अशी बिलकुल शक्यता दिसत नाहीये. नंतर मग लोकसभेच्या निवडणुका तोंडावरती आहेत आणि अनेक जण असं म्हणतायत की लोकसभेसोबत या महापालिकांच्या निवडणुका होणं शक्य नाहीये. त्या सगळ्या गदारोळामध्ये निवडणूक आयोगावरती कामकाजाचा जो भार असतो त्याच्यामुळं या निवडणुका आणखी लांबण्याच्या शक्यता आहे. किती लांबतील तर कदाचित काही लोकांचं म्हणणं आहे की 2024च्या अखेरीस म्हणजे पुढच्या वर्षी डिसेंबर-नोव्हेंबरमध्ये एकतर त्या होतील किंवा कदाचित 2025 पण उजाडू शकतं, कारण त्याच वेळी महाराष्ट्राची विधानसभेची निवडणूक पण असते पुढच्या वर्षी. त्यामुळं या सगळ्या निवडणुकांचं भवितव्य अशा पद्धतीनं टांगणीवरती पडलेलं आहे. राजकीय आरोप प्रत्यारोप काही होत राहतील, पण महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये या स्थानिक निवडणुका, महापालिकांच्या निवडणुका होत नाहीयेत. देशामध्ये कुठल्याही राज्यामध्ये इतक्या प्रदीर्घ काळ निवडणुका रखडलेल्या नाहीयेत. ज्या 2006च्या निकालाचा मी उल्लेख केला तो गुजरातमधल्या सहकारी संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात सुप्रीम कोर्टाचा आदेश होता. 6 महिन्यांपेक्षा अधिक काळ तुम्ही प्रशासक नेमू शकत नाही असा स्पष्ट आदेश सुप्रीम कोर्टाचा आहे आणि मग आता स्वतःच्याच आदेशाची पायमल्ली होत असताना सुप्रीम कोर्ट निवडणुकांच्या प्राथमिकतेकडे का लक्ष देत नाहीये हा मुद्दा आहे. नागरिकांचे प्रश्न आहेतच, पण जे लोकप्रतिनिधी ही निवडणूक लढवत असतात त्यांचे देखील प्रश्न आहेत. एक प्रकारे पंचायत राज ही जी व्यवस्था आहे ती आपल्या लोकशाहीला बळकट करणारी व्यवस्था आहे, कारण लोकशाहीचं विकेंद्रीकरण हाच खऱ्या लोकशाहीचा आत्मा मानला जातो. पण गेल्या 3-4 वर्षांपासून महाराष्ट्राच्या या स्थानिक स्वराज्य संस्थेचा एक प्रकारे कब्जा प्रशासकांनी घेतलेला आहे आणि ज्यावेळी राज्य सरकार असतं तेव्हा त्यांच्या मनमानीचे अधिकारी ते प्रशासक म्हणून नेमतात आणि सगळा कारभार जो आहे तो त्या पद्धतीने चालू आहे. त्यामुळे एक प्रकारे लोकांचं स्थानिक सरकार जे आहे ते महाराष्ट्रात अस्तित्वात नाहीये आणि त्यामुळं मग संविधान दिवस आपण कसला साजरा करतोय हा प्रश्न आहे. काल खरं तर सुप्रीम कोर्टामध्ये संविधान दिनाच्या निमित्तानं बाबासाहेबांचा पुतळा सुप्रीम कोर्टाच्या प्रांगणामध्ये बसवला गेला. अभिमानास्पद गोष्ट आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ही मागणी होत होती. महात्मा गांधींचा एक पुतळा तिथं आधीपासून होता. भारत मातेचा एक शिल्पाकृती असलेला पुतळा देखील तिथे होता, पण बाबासाहेबांचा पुतळा नव्हता. काल न्यायमूर्तींनी तो बसवला. सरन्यायाधीशांसह अनेक न्यायमूर्ती तिथे उपस्थित होते. संविधानाचे गोडवे गायले गेले, पण त्याच बाबासाहेबांच्या महाराष्ट्रामध्ये संविधानाच्या अशा पद्धतीनं लोकशाही मूल्यांना जर हरताळ फासला जात असेल तर मग संविधान गायब आहे असंच म्हणावं लागेल. आशा आहे की या निमित्तानं तरी या रखडलेल्या निवडणुकांचा प्रश्न ऐरणीवरती यावा. तुम्हाला नेमकं काय वाटतंय? तुमच्या भागामध्ये या निवडणुका होत आहेत, नाही होत आहेत आणि त्यामुळे तुम्हाला कुठल्या अडचणींना फेस करावं लागतंय हे देखील कमेंट्समध्ये आवर्जून कळवा. आणि खरोखर या निवडणुका इतक्या प्रदीर्घ काळ रखडणं हे लोकशाहीसाठी सुद्धा चांगलं नाहीये. सरकार कोणाचंही असो, राजकीय दृष्ट्या याच्यामध्ये काही निर्णय घेतले जात आहेत, कारण ठाकरेंच्या सगळ्या गटातून बाजूला होत एकनाथ शिंदेंनी हे बंड केलं. त्यानंतरच्या काळामध्ये निवडणुका परवडणार नव्हत्या म्हणून कदाचित या निवडणुका लांबणीवरती टाकल्या गेल्या का हा देखील प्रश्न आहे. पण या सगळ्यामध्ये स्थानिक स्वराज्य आणि पंचायत राज व्यवस्थेची जी पायमल्ली होतीये ती मात्र वेदनादायी आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? तुमच्या काही कमेंट्स असतील तर त्या आवर्जून कळवा. धन्यवाद.